देश की हालत बहुत खराब है। देश में बैठी हुई नरेंद्र मोदी की सरकार ये जानबूझकर इस देश में हालत खराब करने की व्यवस्था बनाते जा रही है। मणिपुर के मामले में देश के प्रधानमंत्री न बोलना, वहाँ न जाना और जो कुछ भी मालूमात, क्योंकि इंडिया आघाड़ी की जो सांसद वहाँ पे गए थे उसके बाद में जो मालूमात आई, जिसके बाद में सभी सांसद राष्ट्रपति महोदय को मिले और वहाँ पे चीन का क्या हस्तक्षेप चल रहा है उसके बारे में भी माननीय राष्ट्रपति महोदय को बताया। हरियाणा में बीजेपी की सत्ता है, वहाँ पर भी वही हाल है। जहाँ जहाँ बीजेपी की सत्ता है वहाँ पर ये माहौल बिगाड़ना चाहते हैं। तो इसका मतलब है कि देश को तोड़ना चाहती है और कांग्रेस ये कदापि सहन करेंगी नहीं, क्योंकि कांग्रेस ने ये देश को आज़ादी मिला के दी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान विचारधारा के आधार पर ये देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया। तो कांग्रेस इस देश को बर्बाद होते नहीं देख सकती, कांग्रेस संवैधानिक व्यवस्था को बर्बाद होते नहीं देख सकती और हम इसको बचाएंगे और देश की जनता कांग्रेस के साथ खड़ी है। गांधी से डरते हैं नरेंद्र मोदी और इसलिए इस तरह का गैर कानून व्यवहार कर कर, संवैधानिक व्यवस्था को ख़त्म कर कर इस तरह का वो ना संसद में आए, इसकी चिंता उनको लगी हुई है। तो राहुल गांधी जी से नरेंद्र मोदी डरते हैं और इसलिए ये कर रहे हैं। महाराष्ट्र में युति का माहौल चल रहा है और औरंगाबाद के खासदार तेजस्वी साहब ने कई बार कहा है कि हम पे बी टीम का आरोप लगता है, हम महाविकास के साथ चलने के तैयार हैं। क्या कहेंगे इस पर? उन्होंने पेशकश की है कि हम आपके साथ चलने के लिए तैयार हैं। ऐसा कोई प्रस्ताव मेरे पास आया नहीं है। तो बाहर बोलना अलग बात होती है ना। आखिरी कोई भी चीज़ का प्रस्ताव चाहिए ना, साथ में आना है क्या मतलब होता है? आप भी हमारे साथ हो। ये सब चीज़ों में लिखित व्यवस्था बनना चाहिए और कोई प्रस्ताव होना चाहिए। बगैर प्रस्ताव से तो कुछ होता नहीं। तो ये इस तरह का गुमराह ना करे, ये हमारी भूमिका है। अरे भाई, हम स्वीकार करेंगे कि बाहर अगर वो बोलते हैं तो भाई वो तो हमारे से कोई बैठे ही नहीं ना। वैसे इस तरह की बातें ना करे और जनता को गुमराह ना करे। अरे त्याच्यानंतर आम्ही तो विषय राहील ना, जेव्हा विषय चर्चेचाच नाही आमच्याजवळ, तर आम्ही त्याला कुठली चर्चा करायची इथं? कोई नुकसान नहीं होने वाला है। ये कांग्रेस की भूमि है महाराष्ट्र और कांग्रेस विचारधारा के साथ जो लोग जुड़ेंगे, जो भी हमारे साथ चलेंगे, उनका फायदा होने वाला है। महाराष्ट्र विधानसभेचं परवाच अधिवेशन संपलं आणि या अधिवेशनाकडे राज्याच्या शेतकऱ्यांचं, तरुणांचं, गरिबांचं आणि बेरोजगारांचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आपल्याला सांगण्यात येतं की डबल इंजिनचं सरकार, दिल्लीतही आमचं सरकार, राज्यातही आमचं सरकार, योगायोगानं निवडणुका झाल्या नाहीत तर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळ्याच प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकार चालवताना आपण पाहतोय। असं असताना सुद्धा या 3 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत। महाराष्ट्र हे बेरोजगारांचं राज्य झालं। नोकऱ्यांच्या नावानं मुलांना एक प्रकारचं फसवलं जातं, असं चित्र आपण पाहतोय। एखाद्या पदाच्या जागा काढायच्या, एखाद्या विभागाच्या जागा काढायच्या आणि मग त्यांनी त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांच्या नावाने या नोकर भरतीच्या परीक्षा घेण्याच्या जबाबदाऱ्या त्या कंपनीला त्यांनी दिल्या आणि 1000 रुपये
प्रत्येक अर्जाच्या मागं घ्यायच्यात आणि मग पेपर फुटलेत की मग परीक्षा रद्द करायच्या आणि पुन्हा त्याच्यावर पुढचे ॲडव्हर्टाईज काढायची आणि पुन्हा त्या पद्धतीनं लाखो म्हणजे समजा 5,000 जागा असतील तर 2-2 लाख अर्ज मुलांचे आणि मुलींचे त्याच्यामध्ये येतात. तर हा एवढा पैसा गोळा केला जातो. मी परवा विधानसभेत तो प्रश्न विचारला तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की असं झालंच नाही. मग त्यांना आम्ही पोलिसांमध्ये झालेले गुन्हे दाखल झालेत, मुलांच्या तक्रारी आम्ही त्यांना दिल्या, हा सूर्य हा जयद्रथ त्यांच्यासमोर दाखवलं. तर म्हणजे काही ठिकाणी घटना झाली. हे सांगायचं तात्पर्य असं की तरुणांना एकीकडे त्यांच्या हाताला काम द्यायचं नाही आणि त्यांच्या खिशातले पैसे काढून त्यांच्या बगलबच्च्यांनी जे काढलेल्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना ते पैसे लुटून द्यायचा असा हा एक प्रकार चालू झालेला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली त्याच्यासाठी सांगितलं की अवकाळी पावसामध्ये जो झालेलं नुकसान होतं शेतकऱ्यांचं त्याला बजेट अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा केल्या होत्या की आम्ही भरीव मदत देणार. पण अजूनही अवकाळी पावसाच्या याचं भरीव मदत मिळाली नाही. 50,000 प्रोत्साहनचे द्यायचे त्याही घोषणामध्ये ते नापास झालेत. आणि आम्हाला सरकारने त्याच वेळेस बजेट अधिवेशनामध्ये मी स्वतः मुद्दा काढला होता. म्हटलं मोठ्या प्रमाणात नकली बियाणं, नकली खतं, नकली औषधी दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसगत केली जाते. सरकार सांगितलं की आम्ही कडक कायदा करू वगैरे काय काय बोललेत ते तुम्हाला माहिती आहे. पण यावेळेससुद्धा आता या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः फसवलं गेलं. आणि कोणी फसवलं तर सरकारनेच फसवलं. सरकारचं महाबीज महामंडळ जे आहे हे सरकारचं आहे आणि या महाबीज महामंडळाच्या माध्यमातून जे बियाणं मिळालं ते नकली मिळालेलं आहे. बाहेरच्या कंपन्या येऊन त्याही नकली बियाणं देतात, नकली खतं देतात, औषधी नकली देतात आणि शेतकऱ्यांची फसगत केली जाते आणि तिथूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सुरुवात होते. जेव्हाचं EDAचं सरकार म्हणजे एकनाथ शिंदे फडणवीसाचं ना आता अजित पवार EDAचं सरकार आलं. आता हे तर याला जास्त दिवस नाही झालं येला लागून, पण या ईडीच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. सगळी जबाबदारी या भाजप प्रणित ईडीच्या सरकारची जाते असं चित्र आहे. पण शेतकऱ्याबद्दल काही बोलायचं नाही. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या टाकला आम्ही, त्याच्यामध्ये महागाईच्या बद्दलची भूमिका आम्ही सरकारला सांगितली की महागाईबद्दलचं स्पष्ट केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महागाईचं आग लागलेली आहे, सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. त्याच्यावरही हे लोक थट्टा करायला निघाले आणि महागाईच नाही आहे, महागाई कुठं वाढली अशा पद्धतीचा प्रश्न BJP प्रणित सरकार आज महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमेवर, सामान्य लोकांच्या गरिबाच्या जखमेवर मीठ चोळून करतात आहे. इतकं बधीर आणि नालायक सरकार हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे. भय आणि भ्रष्टाचाराच्या भरोशावर बहुमत सिद्ध करणारं हे सरकार सांगतात की आमच्याजवळ 217 काहीतरी असा आकडा ते सांगतात. मी विधानसभा अध्यक्षाला विचारलं की अजित पवाराबरोबर किती लोक त्या ठिकाणी आलेत. ते विधानसभेतही बसत नाही, पण तिकडे हजारीपेठावर बरोबर सह्या मारतात. तर विधानसभा अध्यक्षसुद्धा ते काही संख्या सांगू शकले नाही. म्हणजे लोकशाहीचा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा सर्रास गळा घोटण्याचं पाप BJP करताना आपण पाहतो आहे. आणि म्हणून हे जे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये सरकारचं फेल्युअर पुन्हा अजून वाढलं. जनतेमध्ये फेल्युअर आहेत, आपली पाठ आपणच जे थोपटतात आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला ना उद्योग, ते सांगतात की आम्ही आता देशातलं सगळ्यात जास्त उद्योग आणणारं महाराष्ट्र झाला. कागदावर आहे. जे उद्योग महाराष्ट्रात आलेले होते ते गुजरातमध्ये पाठवलेले आहेत. ते पाप लपवण्यासाठी या पद्धतीच्या खोट्या घोषणा, खोटं आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचं पाप, आणि तेही महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात खोटं बोलतं सरकार. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी भूषणावं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आता जनतेनेच करावा
आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आलेलो. मी आज औरंगाबादला अधिवेशनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी इथं आलेलो. उद्या जालन्याला मंडल आयोगाचं जी घोषणा झालेली होती, मंडल आयोग लागू झालेला होता 7 ऑगस्टला, आणि त्या ठिकाणी मंडल स्तंभ आहे. त्या मंडल स्तंभाच्या जवळ एक मोठा कार्यक्रम आहे. त्यासाठी मी उद्या तिथं जालन्याला जाणार आहे. आणि मंडल आयोगामध्ये OBCच्या आरक्षणाबद्दलचं जी भूमिका मांडलेली होती त्याला आमची भूमिका स्पष्ट आहे की आता रोहिणी आयोगाची शिफारस केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि रोहिणी आयोगाची केंद्र सरकारने शिफारस स्वीकारून ती माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलेली आहे. पण त्या रोहिणी आयोगाच्या शिफारसीमध्ये OBC समाजाच्या लोकांना आपसात लढवण्याची व्यवस्था केलेली आहे. विकेंद्रीकरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आपसा भावाभावामध्ये भांडवण्याची व्यवस्था केलेली आहे. पण काँग्रेसची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी अनेकदा मांडली. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये रायपूरमध्ये तो ठराव पण काँग्रेसने पारित केला की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. पण BJPला या मागासवर्गांच्या जातीनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे, जेणेकरून की या जातीनिहाय जनगणना झाली तर या समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाची सुरुवात होईल. आणि BJPला मागासवर्गीयांच्या लोकांचं सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक विकास होऊ नये हे BJPचा कॉन्सेप्ट आहे. लोकांना अंधश्रद्धेमध्ये टाकायचं, कारण की अंधश्रद्धेचा माणूस त्यांचा एक फिरतोच आहे आंब्यापासून पुरं करणारा, आणि त्याला ते गुरुजी म्हणतात आंब्यापासून पुरं करणाऱ्याला. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं बहुजनांमध्ये अंधश्रद्धेचं वातावरण पसरून त्यांना मनुष्य जीवनामध्ये ना सामाजिक ताटमानानं जगण्याचा, आर्थिक मजबूती न होऊ देण्याचं आणि शैक्षणिक मजबूत न होऊ देण्याचं पाप BJP करते आहे. OBC असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, भटके विमुक्त, NT विजंती समाज असतील, या सगळ्यांवर अन्याय करण्याची भूमिका भाजपच्या वतीनं सातत्यानं होते आहे. आणि ही सगळी जनजागृती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात करण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि त्याची सुरुवातच आपल्या या शहरातून आम्ही करतो आहे. जयंत पाटील यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. राष्ट्रवादीची गर्दी काही थांबेना. मला वाटतं जयंत पाटील जातील. बघा, राष्ट्रवादीमध्ये काय चाललं काय नाही चाललं आम्हाला हे बघायचं काही कारण नाही आहे. मग आम्हाला काँग्रेस पक्षाला राज्याच्या जनतेची काळजी आहे. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला भाजपनं अशी परिस्थिती आता शोधण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यांना, म्हणून मी विधानसभेमध्ये तो प्रश्न विचारला होता की अजित पवारबरोबर किती आमदार आले, जे तुम्ही आकडे सांगतात त्या आकड्याप्रमाणे तिकडे आमदार दिसत नाही. कुठं बसतात? ना मागं आमच्याकडे बसत विरोधी पक्षात, ना तिकडे बसत. आणि अजित पवारांनी उत्तर दिलं त्या दिवशी की हा संभ्रम आम्ही कायम ठेवू, असं पत्रकार परिषद अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी दिलेलं आहे. ते मी पाहिलं तुमच्याच याच्यावर माध्यमातून. तर हा संभ्रम त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जनतेने आपली मानसिकता बरोबर बनवून ठेवलेली आहे. पण महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही संभ्रमामुळे. काय मी तुम्हाला सांगत आहे, त्यांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. मी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो आहे. आणि महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं राहिलेलं आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी शाहू फुले आंबेडकर विचाराला ताकद दिलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काँग्रेस पक्षाचाच मोठा वाटा आहे आणि महाराष्ट्राची जनता काँग्रेसवर मोठा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात काय चाललेलं काय नाही त्याच्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष देणं ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काय चाललं काही ते आम्ही त्यांच्याकडे काय चालण्याचं कारण ते महाविकास आघाडीचे घटक आहे म्हणून तुम्हाला विचारतो. आणि दुसरा प्रश्न, राष्ट्रवादीचे इकडचे आणि तिकडचे दोन्हीकडचे नेते मिळून तर हा संभ्रम निर्माण करत नाहीये देशाभर असं काही. तुम्ही महाविकास आघाडीचे नेते बघा, म्हणून तुम्हाला माझं मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलं पण तुम्ही अजून फिरवताय. मी सांगितलं मी काँग्रेस पक्षाचा प्रदेशचा अध्यक्ष आहे. माझ्या पक्षाची भूमिका मांडणं हे माझं काम.
राहिलं ते महाविकास आघाडीत आहे. आता तुम्हाला समजा 2 मुलं असतील, मी 2 याच्यासाठी 3 झाले तर तुम्हाला निवडणूक उभं होता येत नाही. तर 2च आहे. तर त्याच्यामुळे एक पोरगा दुसरीकडे, दुसरा पोरगा दुसरीकडे गेला तर ते तुम्ही काही सांभाळू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे ही समजा बाळ असतील, एखादा बाळ कुठं गेला काय गेला त्याला जबाबदारीचा भाग राहू शकत नाही. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे, कारण की आम्ही एका अन्याय व्यवस्थेच्या विरोधात, एका तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात लढतो आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी आपल्या जीवाची पर्वा न करता या देशाच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित करून, कारण की आमच्या भारताचं जे वैभव जे आहे ते विविध जाती, विविध धर्म, विविध भाषा आणि सगळं हे विविध असतानासुद्धा भारत देश एक, ही जी संकल्पना आमची जी आहे त्याचा गौरव जागतिक पातळीवर होतं. आणि काँग्रेस पक्षाने या देशाच्या या गौरवाला नेहमीच सांभाळलं. आणि ही जी काही परिस्थिती नरेंद्र मोदीच्या सरकारमुळे या देशात निर्माण झाली, यामुळे धर्माधर्मामध्ये वाद, जातीजातीमध्ये वाद, ही जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला एकत्रित आणण्यासाठी स्वतः कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी पदयात्रा केली. देशाच्या लोकांच्या भावना समजल्यात, लोकसभेत त्या भावना मांडायला सुरुवात केली. तर त्यांच्यावर खोटा आरोप लावून खालच्या कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर 2 वर्षाची सजा सुनावून त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून टाकलं. सदस्यत्व काढल्यानंतर राहुल गांधी घाबरले नाही. मी चुकी केली नाही, म्हणजे लोकमान्य टिळकाचं जी लाईन होती की मी शेंगा खाल्ल्याने तर टरफल फेकणार नाही, राहुल गांधींनी तीच भूमिका घेतली की मी चुकी केली नाही. मी ललित मोदी, नीरव मोदी यांनी देशाच्या जनतेचे पैसे लुटून पळाले, या मोदी लोकांचं काय चाललं असा प्रश्न राहुल गांधींनी एक कर्नाटकच्या भाषणात केलं. पण त्यांच्यावर खोटे आरोप लावून सुरतमध्ये एका दुसऱ्याच मोदीनं त्याच्यामधली गुन्हे दाखल करून घेतले. पण माननीय सुप्रीम कोर्टाने परवा जो न्याय दिला सत्यमेव जयतेचा, हाही आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये राहुल गांधीजींनी त्याच्यात लिहिलं सुप्रीम कोर्टाचं ॲफिडेविट करत असताना की मी माफी मागणार नाही. मी जेव्हा चुकीच केली नाही तर मी माफी मागायचा काही प्रश्नच नाही. तर असा नेता आज आमचा या देशासाठी काम करणारा काँग्रेस पक्षाचा आहे, त्याचा आम्हालाच गौरव आहे. मी काल पण बोलताना सांगितलं की जेव्हा राहुल गांधींना माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली, तर देशातल्या काँग्रेसवाल्यांनीच नाही, काँग्रेसने तर सगळ्या देशामध्ये त्याचा उत्सव साजरा केला, पण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा त्याचा उत्सव साजरा केला. काल मला अनेक लोकांचे फोन आले. तर ही जी काही परिस्थिती देशामध्ये तानाशा प्रवृत्ती जी सुरू झालेली आहे, हिटलर पद्धती जी सुरू झालेली आहे, सत्तेच्या भरोशावर या देशाच्या लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य संपवणं, त्याच्या तोंडातला घास हिसकणं, त्यांच्या खिशातले पैसे हिसकणं आणि त्याला व्यवस्थेतून संपवणं जे पाप सुरू झालेलं आहे, त्याच्या विरोधात लढण्याची भूमिका जी राहुल गांधीजींनी घेतली त्याचं आम्ही स्वागतच करतो. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की म्हणून तुम्हाला हे सांगतो, महाविकास आघाडीकडून तुम्ही सगळे एकत्र लोकांसमोर जात असताना राष्ट्रवादीतले आधे इधर आधे उधर, त्याच्यामुळे लोकांमध्ये परिणाम होणार नाही का? हा साधा आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला बसणार नाही का? मला तुम्हालाच एक साधा प्रश्न आहे, बाप कोण आहे? काँग्रेस आहे. माझ्याकडे तर तो उलट सांगणार. एखादा पोरगा गडबड केली गेलाही समजा तरी बापाचं बापच असते. काँग्रेस सुद्धा मोठा गट फुटणार असा दावा भाजपचे नेते नेहमी करत असतात. बापाचं गट सुद्धा फुटणार आहे असं आहे. आमचा पक्ष हा जनतेचा पक्ष आहे, हा नेत्यांचा पक्ष नाही आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नेत्यांचा पक्ष नाही. हे दोन्ही लाईन सांगितलं तुम्हाला. काँग्रेस पक्ष जनतेचा आहे, नेत्यांचा नाही. काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, नेत्यांचा नाही. तुम्ही नेत्यांचं काही वर्णी लावायला प्रयत्न करत असाल, असं होणार नाही. पण केलाही तरी काँग्रेस संपवायला निघाले लोक आता ते संपायची वेळ आलेली आहे. पहिले काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते ना, आता तेच मुक्त व्हायला वेळ आलेली आहे आता त्यांची.
यामुळे मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस हा जनतेचा आणि कार्यकर्त्याचा पक्ष आहे. त्याचा काही फरक आम्हाला पडणार नाही आणि काँग्रेसमधून कोणी बाहेर जाणार नाही. कई सारे प्रदर्शन हो रहे हैं, तो उस पर आप क्या कहेंगे? जन आक्रोश मोर्चा निकल रहा है, तो उसमें आपका समर्थन है कांग्रेस का? कांग्रेस के नेता भी उसमें शामिल हो रहे हैं। कहाँ पे यहाँ पर फुलंब्री में भी निकला था। क्या काय का आक्रोश मोर्चा निकला था, उसमें कांग्रेस काय के का नेता आक्रोश? शामिल हुए। मोर्चासारखे मोर्चे निघत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये काँग्रेसचे काही लोक सामील होत आहेत. तुमचं काय स्टँड आहे सर या गोष्टीवर? जिल्हाध्यक्ष पण होते उपस्थित तिथं। नाही ॲक्च्युली विषय काय काय नाही, मी त्याची माहिती घेतो. तुम्ही आता प्रश्न मांडला मला. विषय असा होता की हिंदुत्ववादी संघटनांनी फुलंब्रीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला होता. खास करून त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या मोर्चाला आघाडी दिली होती आणि हा सगळा जो मोर्चा होता तो एका वेगळ्या शक्तींच्या विरोधात होता. तर त्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होणं हे काही लोकांना चुकीचं वाटतं. और उसमें कांग्रेस का समर्थन है क्या? और युवा कांग्रेस की जिला देखो, कांग्रेस ये जातिवादी या धार्मिक व्यवस्था के आधार में नहीं बनी हुई है. कांग्रेस सर्वधर्म समभाव के आधार पर बनी हुई पार्टी है और कांग्रेस की भूमिका एकदम स्पष्ट है. पहले देश और देश की जनता, ये कांग्रेस की भूमिका है. और हमारे जो बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया है उसमें सर्वधर्म समभाव की जो भूमिका दी है उसको आगे ले जाने का काम कांग्रेस ने किया. अपने देश के बराबरी में कई देश को आज़ादी मिली, लेकिन वहाँ पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान नहीं था और कांग्रेस जैसे विचारधारा नहीं थी करके वो देश की आज़ादी ख़त्म हो चुकी. लेकिन 75 साल आज देश में आज़ादी बरकरार बनी हुई है. तो उसके पीछे बाबा साहब अम्बेडकर का संविधान और कांग्रेस विचार सोच यही रही है. और इसलिए हम किसी धर्म के और किसी धर्म की व्यवस्था के आधार पर ये पार्टी काम नहीं करती. हमारे यहाँ पर हमारे देश की सीमाओं में हमारा मुस्लिम भाई भी है, हमारा क्रिश्चियन भाई भी है, हमारा सिख भाई भी है और हमारा हिंदू भाई भी है. तो वहाँ पर हम सब लोग एक साथ हैं देश भारत माता को बचाने के लिए, सुरक्षा देने के लिए. तो हम कांग्रेस पार्टी की भूमिका एकदम स्पष्ट है. कांग्रेस पार्टी ये धर्म के आधार पर कोई भी राजनीति करना नहीं चाहेंगे. और जो आपने कहा है मैं उसको जांचता हूँ और जो भी मुझे वहाँ पे अगर कुछ गलत दिखेगा तो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सगळीकडे चालली आहे. काय तुमचं म्हणणं आहे? गेले 6 महिने मी सांगत गेल्या 6 महिन्यात ही प्रक्रिया सुरू आहे. सगळ्या पेपरला हेडलाईन असते. मी तर एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझं हे पण नाही आहे आणि सोन्याचा चम्मच पण घेऊन जन्माला आलो नाही. तर पण पेपरला आणि टी व्हीला बातम्या येतात तर मला रोज मी लोकांच्या समोर दिसतो. त्याबद्दल तुमचं पण मी धन्यवाद करतो. आणि माझं नाव नाना आहे, त्याला उलटं करा की सरळ करा ते तसंच राहतं. त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या ज्या आहेत ज्याला चालवायच्या असतील, ज्याला ॲडजस्टमेंट करून काय म्हणतात ते सेटल करून दाखवायचे असतील बिलकुल दाखवायला पाहिजे. पण माझ्याच नेतृत्वात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होतील. पुणे जिल्ह्यामध्ये अमित शहा हे पुण्यामध्ये हे गेल्या महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा येत आहे. तर त्याच्यावर अजित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली की ते जावई असल्यामुळे, महाराष्ट्राचे जावई असल्यामुळे त्यांचं अधिक प्रेम आहे महाराष्ट्रावर, अधिक लक्ष केंद्रित करतायत का महाराष्ट्र? बघा, भाजपचं जे नेतृत्व आज सत्तेमध्ये केंद्रात आहे ते RSSचे प्रचारक आहे. आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी आणि अमित शहानी स्वतः सांगितले की आम्ही RSSचे प्रचारक. यांना देशाच्या लोकांनी सत्ता का दिली? हा लोकशाहीतला एक वेगळा व्यवस्था आहे. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशासाठी, जनतेसाठी कमी आणि भाजपच्या प्रचारासाठी जास्त वेळ देतात असं चित्र आपण पाहतो. त्याच्यामुळे निवडणुका योत नको योत तरी आपल्या प्रचाराचं काम आणि आपल्या मनातली गोष्ट, जनतेच्या मनातली गोष्ट सांगायची नाही, आपल्या मनातली गोष्ट सांगत फिरायचं, हे भाजपच्या जे केंद्रात नेतृत्व आहे त्यांचं काम चालतं आहे. आता मी काय बोलतो आहे,
तुम्ही पण कुठले तरी जावे असाल का रोज सासूरवाडी थोडीच जाता. तर मूळ प्रश्न असा आहे की आणि आता धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिकाचा महिना जो आहे त्याच्यामध्ये काय मला त्याच्यावर जायचं नाही, मला त्याच्यामध्ये जायचं ना. मला एवढंच म्हणायचं की आखरी जे राज्यकर्ते असतात, केंद्रात प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री पदावर असतील, मोठ्या मोठ्या पदावर असतील, ते एखाद्या राज्याच्या किंवा एखाद्या जिल्ह्याच्या दौऱ्यात जातात त्यावेळेस केंद्रातल्या योजना घेऊन गेल्या तर त्याला काहीतरी दिलं काय असं होतं. पण आता हे फेरफटकाच मारायला येतात आणि स्वतः पक्षाचा प्रचार करायला येतात, तर त्याच्याकडून काय अपेक्षा करावी. परवा अधिवेशन झालं, आता येत्या 12-13 तारखेला विस्तार होणार आहे, शेवटचा विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे असं म्हणतात. बघा, ह्या सरकारकडून आता यांनी विस्तार करा की काय करा, कारण हे सरकार आता याच्यानंतर हे सरकार येणारच नाही. एकदा निवडणुका महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट पाहते. या सगळ्या अविश्वासी व्यवस्थेला भय आणि भ्रष्टाचाराच्या आधारावर राजकारण करणाऱ्या, जनतेच्या मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशा भाजप-प्रणीत सरकारला आता सत्तेमध्ये स्थान मिळणार नाही. त्यामुळे कोणा विस्तार होतो, कोण मंत्री होतो त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. हे जेव्हा सरकारच जनतेच्या हिताचं काम करत नसेल तर या सरकारकडून आम्हाला काय अपेक्षा करावं. सध्या साहित्यिक बालचंद्र नेमला तुम्ही अमेरिकेत जाऊन राहील, पश्चिमपर्यंत विधान विस्तार जर झाला तर अमेरिकेत जाऊन राहील. पैसे जास्त झाले असते. एक विचार एक महत्वाचा विषय जरा म्हणजे बालचंद्र नेमाडे त्यांचं एक वक्तव्य असं आहे की औरंगजेबाविषयी चुकीचं सांगितलं जाते, औरंगजेबाने सतीप्रथा बंद केली असं त्यांचं वक्तव्य आहे. सोबतच औरंगजेबाकडे निम्मे सरदार ही हिंदू होते, त्यामुळे बालचंद्र नेमाडे आता अधिक चर्चेत आले. तुमची काय भूमिका, तुमचं काय मत? बघा, मला तर असं वाटतं की काँग्रेस पक्षाने आता त्याच्यातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की इतिहासामध्ये जाण्यापेक्षा आता वर्तमानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. वर्तमानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कष्टाने आणि मेहनतीनं स्वातंत्र्यानंतर हा भारत देश जो उभा करण्यामध्ये काँग्रेसनी आपल्या जीवाची परिकाष्ठा लावली आणि आज देश बर्बाद होत चाललेला आहे, देश विकून देत चालवलं जात आहे आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवायचं काम सुरू केलेलं आहे. तर अशा वेळेस वर्तमानावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्ष कोण काय या इतिहासावर जाऊन बोलतो आणि कारण की BJP आता सगळ्याच मुद्द्यामध्ये फेल झालेली आहे. या पद्धतीच्या इतिहासातल्या खोट्या काही चुकीचा अर्थ लावून काहीतरी बोलावं आणि मग मूळ मुद्द्यापासून जनतेला डायव्हर्ट करायचा जो प्रयत्न जो BJPने सुरू केलेला आहे त्याच्यातला प्रकार होऊ शकतो. त्याच्यामुळे मला कुठल्या या इतिहासातल्या याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. 2 टाईमचं लोकांना खायला चांगलं मिळालं पाहिजे, त्यांना चांगलं राहता आलं पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला अन्नदात्याला स्वाभिमानानं जगता यावं, त्याच्या शेतीच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि त्याला आत्महत्यापासून वाचवणं, ही सगळी भूमिका आता आमच्यासमोर आहे. हे वर्तमान आमच्यासमोर आहे. आमचं राज्य हे तरुणांचं राज्य आहे. तरुणांनासुद्धा मुख्य प्रवाहात आणून त्याला, कारण की आता तर आपण पाहतो आहे की परवा विधानसभेमध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केला होता की ऑनलाईन जुगार आता खेळवला जातो आहे. त्याच्यामध्ये रमी ॲप आलेलं आहे, त्याच्यामध्ये बोरा ॲप आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरो हिरोईन त्याची ॲड करतात आहे. सचिन तेंडुलकरसारखा व्यक्ती त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि याच्यामुळे तरुणांना दिवसाढवळ्या लुटण्याचं पाप जे केलं जाते आहे हे आमच्यासाठी वर्तमान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही नेमाडे हे भाजपच्या गोटामध्ये गेले आहेत किंवा साहित्यिक सुद्धा असंच बोलतायत. मला एक मिनिट याचं होऊ द्या. माझा मुद्दा एकदम क्लिअर आहे की इतिहासामध्ये मी त्यांचं नाव पण नाही घेतलं, माझा तो भागच नाही. जो आत्ताच्या वर्तमानावर बोलेल त्यालाच आम्ही प्रतिक्रिया देऊ.
इतिहासावर कोण जात असेल तर त्याच्याबद्दलचे कुठलं न बोलणं हेच आमच्यासाठी आणि आमच्या राज्याच्या हितासाठी आहे. कोर्टामध्ये वकील असतात ना, वकिलाला ते खोटं पण बाजू मांडू शकतं आणि खरी पण बाजू मांडू शकतं. कालपर्यंत कमळाबाईला शिवा घालणारे घ्या महागाई कसं करायचं ते अजितदादा, त्याचं भाषण ते येतच ना सोशल मीडियावर. आता त्यांनी पात्र बदललं, वकिली बदलवली, पण चुकीची वकिली करू नये. महाराष्ट्राने पवार परिवारांना विशेष करून अजितदादाला खूप सारं दिलं. महाराष्ट्राचे उद्योग सगळे काढून गुजरातमध्ये घेऊन गेले, महाराष्ट्राचं पाणी घेऊन तिकडे चालले. पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी आणि गैरआदिवासीला जमीनदोस्त करण्याचं काम बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सुरू आहे. मग अशा महाराष्ट्राच्या जनतेची धोकाधडी करू नका, आमचा सल्ला आहे त्या लोकांना. आणि अशी चुकीची वकिली करू नका एवढंच आमचं सांगणं आहे. त्यांना काय बोलायचं ते बोला. तुम्हाला काहीच दिलं नसतं महाराष्ट्राच्या जनतेने तर मग तुम्ही काही करू शकता, पण दिल्यानंतरही महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचं काम ते करत असतील या पद्धतीचं वक्तव्य करून, तर हे बरोबर नाही. देखो मैंने नौकर भर्ती का जब भी इशू उठाया कि जो प्राइवेट कंपनियां इन लोगों ने नौकर भर्ती में जो लगाई है तो इनके बगल बच्चों को मौका मिले, ये उसमें का रास्ता है. और जो पढ़े लिखे हैं, जो क्वालिफाइड है, जो वहाँ मेरिट है, ऐसे बच्चों को जॉब नहीं मिलता, ये भी हम लोगों ने देखा है. तो ये सब घटनाएं यूपी के पुलिस वालों की थी और उसमें वो नाम जो योगी का और मोदी का जो ले रहे थे, तो इसका मतलब है कि व्यवस्था में भी बिगाड़ करने का काम. अभी यूपीएससी में भी आपको बता रहा हूँ कि जो IAS IPS हम लोग बनाते हैं उसका जो अध्यक्ष होता है वो वेल क्वालिफाइड होता है, उसका एक अलग क्वालिफिकेशन होता है. पर अभी जो यूपीएससी का अध्यक्ष अभी बना हुआ है उसका क्वालिफिकेशन ही नहीं है. अब मुझे पता है कि अब आने वाले कल के इसमें ये अखिल भारतीय सेवा जो परीक्षा होती है उसमें क्या फ़र्क आएगा पता नहीं. तो इस तरह से होगा तो जनता के पैसे से जो टैक्स रूप से पैसा जो जाता है, जीएसटी से पैसा सरकार के तिजोरी में जाता है, और जो कर्मचारी पैसा लेते हैं तो जनता के गुणगान गाना चाहिए, किसी सत्ता पे बैठे हुए आदमी की नहीं, जनता की. क्योंकि पैसा पगार उनके पैसे का ले रहा है. और जिस तरह से हो रहा है तो आप समझ लो कि देश की दिशा किधर जा रही है. तो ये घटना जो है रेलवे में हुई घटना, ये हमारे देश के लिए एक सबक है. जो बीजेपी ने जिस तरह से की सत्ता को बनाने का जो उनके मानस था, जो अंदरूनी उनका षड्यंत्र था, उसकी वो स्पष्टता है. और उसका आधार आपने देख रहा है कि अब रेलवे में भी आम आदमी सुरक्षित नहीं है, रास्ते पे भी आम आदमी सुरक्षित नहीं है. तो ये जो स्थितियाँ है ये बीजेपी का जो अंदरूनी दाव था वो अब जनता के सामने आ रहा है और जनता को भुगतना पडणार. मारुतीला जाणार आहे आणि दर्ग्याला जाणार आहे. दर्गा ही दर्गा जी आहे ही फक्त मुस्लिमांसाठीच नाही, तर तिथं मोठ्या प्रमाणात हिंदू पण जातात. म्हणजे मुसलमानापेक्षा हिंदू जास्त जातात. कौमी एकतेचं प्रतीक आहे. मी त्या दर्ग्यावर जाऊन जर्जर बख्श सुफी संत आहेत आणि ते साईबाबाचे गुरु आहेत आणि त्या याच्यावर मोठ्या प्रमाणात हिंदू लोक पण जातात. आज तीच गरज आहे. हिंदू मुसलमान या देशातले एक आहेत आणि हा संदेश, हा कौमी एकतेचा संदेश सुफी संत जर्जर बाबांच्या त्या दर्ग्याच्या माध्यमातून मला द्यायचा आहे. आणि म्हणून भद्रा मारुती आणि त्या दर्ग्याला पण मी जाणार. वो इंडिया आघाड़ी की मीटिंग में डिसाइड होगा और वो होगा, वो ये लेवल का इशू नहीं. एक बघा, जो बीजेपीचा आणि RSSचा जो अजेंडा होता, मी मगाशी रेल्वेचं उदाहरण त्यांना सांगितलं, तसं
यालाही आपण त्याच पद्धतीने बघता येतं की जिथं जिथं भाजपची सत्ता आहे आपल्या महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या शहरात आहोत या शहरामध्ये तो पहिला प्रयोग इथं झाला. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, आता या शहराचं 2 नावं करून ठेवून दिलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजही बोलू शकतो आपण आणि औरंगाबादही बोलू शकतो. तर ज्याला वाटतं ते बोलू शकता. काही कुठं सुद्धा बॅन राहिलं नाही. कोर्टाने सांगून राहिलं की ते औरंगाबाद ठेवा. ते आता मी त्याच्यावर जाणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ही जी काही मानसिकता आहे, त्या दिवशी आपल्या इथं आपल्या औरंगाबादमध्ये शिवरात्रीच्या दिवशीतली घटना होती, रामनवमीच्या दिवशी घटना होती. त्या रामनवमीच्या घटनेच्या दिवशी काय घटना झाली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांना सगळं माहीत होतं. म्हणजे हे जाणून बुजून, आणि आम्ही DGला पण भेटलो, जाऊन आम्ही सांगितलं पोलीस महासंचालकाला की हे काय चाललं. मग अकोल्याला झालं, अनेक शहरामध्ये नाही. तुम्हाला ते सांगतो आहे, BJPची जिथं जिथं सत्ता आहे ते जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीनं रक्तरांजित व्यवस्था निर्माण करण्याचं काम करत आहे. मणिपूरमध्ये झालं, हरियाणामध्ये झालं. आता हरियाणामध्ये देवळही पाडले जातं. तुम्हाला हरियाणामधलं एक उदाहरण सांगतो की त्या हरियाणामध्ये मुसलमानांनी ते देऊळ पाडायसाठी काही बदमाश लोक जाणार होते, पण मुसलमानांनी त्या पूर्ण मंदिराला घेराव केला आणि मंदिराचं रक्षण मुसलमानांनी केलं. हरियाणामधल्या घटनेला हे सांगायचं तात्पर्य आहे की जनता, लोकांना वाटतं की असं होता कामा नये. आम्ही गुन्हागोविंदानं गावात नांदतो, पण हे लोक मुद्दाम मणिपूरमध्ये साधं प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. म्हणून आम्हाला काँग्रेस पक्ष आमच्या आघाडीला केंद्रामध्ये प्रधानमंत्री पदावर अविश्वास आणावा लागला आणि आता प्रधानमंत्री बोलतील असं आपल्याला सगळ्यांना वाटतं आहे. म्हणजे ते बाहेर खूप सारं बोलतात, बाहेर मन की बात सांगतात, पण त्या ठिकाणी मणिपूरमध्ये बोलायचं, मणिपूरवर बोलायसाठी प्रधानमंत्र्यांजवळ वेळ नाही. तुम्हाला त्याच्यातलं खदानीचं नाही आहे. तिथं तुम्हाला आत्ता जे काही माहिती येते आहे, चीननी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपलं प्रस्थ जमवलेलं आहे. अरुणाचलमध्ये सुद्धा आपल्या इथं त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे आणि चीनच्यासाठी या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करून देशाला तोडण्याचं काम भाजप आणि केंद्रातलं सरकार करते. हे त्याच्यातला उद्देश आहे. आपण आता महाराष्ट्रामध्ये, आता मी सीमेचं आलं, आपल्या पालघर जिल्ह्यातले अनेक गावं गुजरातनं आपल्या नकाशात घेऊन टाकली. महाराष्ट्रामध्ये आता उपमुख्यमंत्री महोदय यांनी संविधानिक व्यवस्थेची शपथ घेऊन ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. राज्यपाल महोदयांनी त्यांना गोपनीयतेची शपथ देऊन ते उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये कायदा, आपण अंधश्रद्धेचा कायदा पारित करून घेतलेला आहे. आता अंधश्रद्धेचा कायदा पारित केल्यानंतर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांची असते. आता आंब्यानं पोरं होतंय असा म्हणणाऱ्या माणसाला ते गुरुजी म्हणत असतील, तर मग राज्यातल्या जे कायदे आम्ही विधिमंडळात बनवतो त्या कायद्याचा अर्थ काय? म्हणून माझा मुद्दा असा आहे की त्यांनी अजून एकदा विचार करावा आणि जो शब्द बोललेला आहे, तुम्ही कायदे आयोजक, तुम्ही सामान्य माणूस नाही आहे, देवेंद्र फडणवीस नाही आहेत, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला संविधानाच्या आणि कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी जास्त बनते. तुम्हीच कायदा मोडाल, तुम्हीच संविधानाला तोडणार, तर मग सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं? त्यामुळे माझ्या मित्राला माझा सल्ला आहे की त्यांनी दिलेला तो ज्या पद्धतीने बोलले आमचे गुरुजी आहेत त्याचा अजून त्याच्यावर विचार करावा. असर येणारच दिल्लीचं. याच औरंगाबाद शहरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन भाषण केलं की आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे हस्तक आहोत. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा कसे वागतात, लोकसभेत असो, राज्यसभेत असो आणि बाहेर असो, कसे लोकांना भय दाखवतात. ते वेगळे हस्तक आहेत ना, यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा करणार आहे? मुख्यमंत्री पदावर असणारे फडणवीस म्हणतात तुम्ही सावरकरांचा अपमान करता, आम्ही